नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात मराठी मार्गदर्शन हे यूट्यूब चॅनल. आजची लाईव्ह न्यूज अपडेट्स बारामतीतून. काल सकाळी 8:50 अजित पवारांचा विमान तांत्रिक खराबीमुळे विमान अपघात झाला. त्या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. बारामतीत एक दुःखद प्रसंग घडला असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व एनसीपी नेते अजित पवार यांचे अंत्यसंस्कार आज होत आहेत. त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानाच्या मैदानात ठेवण्यात आले असून हजारो नागरिक आणि कार्यकर्ते शेवटचा निरोप देण्यासाठी आले आहेत. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते होते. त्यांनी एनसीपी मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि राज्यातील अनेक विकास प्रकल्पांमध्ये योगदान दिले. यांच्या नेतृत्वाखाली बारामतीसह परिसरातील अनेक योजनांची अंमलबजावणी झाली. त्यांचे जीवन सेवा व कष्ट आणि जनतेच्या कल्याणासाठी समर्पित होते. राजकारणात अजित पवार यांचा मार्गदर्शन नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. कार्यकर्ते आणि नागरिक आजही त्यांच्या योगदानाची आठवण करत आहेत. अजित पवार यांचे अस्मरण निधन हवाई अपघातामुळे झाले. हे दुःखद वृत्त ऐकून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. बारामतीतील नागरिक, कार्यकर्ते आणि परिवारासोबतच अनेक राजकीय नेतेही या दुःखद प्रसंगात सहभागी झाले आहेत. जनतेने त्यांच्या सेवाभावी कार्याचे स्मरण केले आणि शोकसंदेश दिले. त्यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय वातावरणही गडद झाले आहे. आज सकाळी पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानात आणण्यात आले असून हजारो नागरिक शेवटचा निरोप देण्यासाठी आले आहेत. लोक ढसाढसा रडताना दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसते. कार्यकर्त्यांनी अजितदादा अमर रहो अशी घोषणा देखील केलेली आहे. उपस्थित नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या जीवनाचे स्मरण करत आहेत. अंत्यविधी शांत आणि प्रभावशाली वातावरणात पार पडत आहेत. पुष्पवृष्टी, झेंडे आणि शोकमहाल दृश्यांनी वातावरण वेगळे बनवले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे. एनसीपी आणि राज्य सरकारसाठी ही मोठी आणि मानली जात आहे. त्यांच्या योगदानामुळे बारामतीसह राज्यातील अनेक योजनांमध्ये प्रगती झाली होती. त्यांनी नेहमी जनतेचा आवाज ऐकून निर्णय घेतले होते. राजकीय नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या विचारांचे पालन करणार आहेत. या कठीण काळात पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि नागरिक यांना आमच्या मनापासून सहानुभूतीपूर्ण संवेदना. अजित पवार यांचे कार्य आणि आदर्श आयुष्य नेहमी स्मरणात राहील. आज बारामतीत शेवटचा निरोप देताना हजारो लोकांनी या अंत्यविधीच्या कार्यक्रमात एकत्र येऊन त्यांच्या जीवनाचा सन्मान केलेला आहे. अजित पवार हे जनतेच्या मनावर राज्य करणारा नेता, लोककल्याणकारी नेता होता. यापुढे असा नेता पुन्हा होणे नाही इतकंच वाटतं, कारण त्यांना राजकीय क्षेत्रात खूप अभ्यास होता व त्यांनी महाराष्ट्राची सेवा 6 वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला आधार दिला. पण आता असा नेता आपल्यातून निघून गेला. धन्यवाद. अशाच माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा अजितदादांना यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो. जगदंब.